नमस्कार आकाशा. नमस्कार. तर कसं वाटला आजचा आपला डोंगऱ्याचा तुफान फेरा? डोंगऱ्याचा तुफान फेरा एकदम भारी वाटला. जी आपल्याला अपेक्षा होती त्याच्या एक उडी बैल जास्तच पळाला. खरोखर आज अतिशय चांगला बैल पळाला आणि माझ्या प्रेक्षकांची मनं जिंकली. आणि अजून पुढची शर्यत त्याची 4 वाजेच्या नंतर होईल, तेव्हा तर अजून प्रेक्षकांची मनं जिंकेल. तर आकाशा आजचं नियोजन काय असणार आहे डोंगऱ्याचा पुढचा? डोंगऱ्याचं नियोजन हरण्या आणि डोंगऱ्यात पळणार आहे, कारण का अतिशय चांगला गाडीचा स्पीड लागला. आणि त्याच्यानंतर बघू आता कसं काय, जशी नावं देतील तसं आपली शर्यत होईल. प्रेक्षकांची मनं जिंकतील अशी शर्यत करणार, कारण का डोंगऱ्याचे एवढे चाहते आहेत. कारण डोंगऱ्याचे या भारतभर चाहते आहेत. खरं बोलायला गेलं तर लोकांना एक प्रकारे मस्करी वाटेल, पण तुम्ही त्याच्या पेज बघा, त्याच्या सर्वकडे जेवढ्या ठिकाणी त्याच्या कमेंट असतील. कारण का या डोंगऱ्यातला जे आज संपूर्ण नाव आहे, पण तरी पण माझ्या मित्राचा खातीर म्हणून आमचे मित्र अजिमशेठ पटेल यांनी हा डोंगऱ्या मला मुंबईमध्ये पळवायला दिला. अतिशय चांगला बैल पळाला आणि खरोखर सांगतो एमपीला जाण्यासाठी जे आम्ही गेलो होतो, खरोखर त्याची परतफेड झाली. आणि आकाशा हरण्यासोबत नियोजन कसं झालं, म्हणजे बबलू शेठ सोबत? खरोखर तुम्हाला सांगतो, काल या बैलाचा डोंगऱ्या आणि चिमटा ही गाडी पळणार होती. चिमटा आजारी असल्याने त्याच्यामुळे चिमटा हाताळला नाही. पण माझे मित्र शिरीशेठ पाटील आणि माझे मित्र मिलिंद शेठ पाटील आम्ही तिघं बसल्यानंतर आम्ही तिघांनी ठरवलं की आपण बबलू शेठच्या घरी जाऊ. बबलू शेठच्या घरी गेल्यानंतर बबलू शेठनी एकही शब्द न बोलता आज हा डोंगऱ्या पहिल्यांदा मुंबईत आलाय. बघा, कोणच पहिल्यांदा बैल मुंबईत आल्यावर बैल देत नाही, पण त्यांनी आज मला बैल दिला. खरोखर त्यांचे मानव तेवढे धन्यवाद कमी आहेत. कारण का मुंबईमध्ये पहिल्यांदा बैल आला कोण बैल देत नाही. तो किती मारी पळणार असू दे, किती काय करणार असू दे, पण माझ्यासाठी त्यांनी मला बैल दिला. खरोखर त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. तर आकाशा पुढचा नियोजन आपला हरण्यासोबतच असणार आहे का? पुढचं नियोजन पण हरण्यासोबतच असणार आहे. कारण का आता बघूया कशी काय शर्यत कशी काय होते. याच्या पुढच्या मैदानाचा तुम्हाला नंतर आम्ही सांगू आज. आणि चिमट्याचा काय सांगाल? चिमट्याची पण शर्यत जमेल. चिमट्याचा आता बघू, चिमटा आणला आता फ्रेश आहे चिमटा आणि दुसरा बैल टाकायचा प्रयत्न चालू आहे. आणि आपल्या सुंदर आणि मल्हार बद्दल काय सांगाल? मल्हार आणलेला आहे. सुंदर आजारी असल्या कारणाने सुंदर आणला नाही. सुंदर घरीच आहे. मल्हार आणलेला आहे. मल्हारची पण आज तुम्हाला चांगली प्रेक्षणीय लढत बघायला मिळेल. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज MP वरून हा बैल माझे मित्र अजिमशेठ पटेल मध्य प्रदेश MP मधला हा बैल आहे. शिवनी छपारा हा बैल आमचे खरोखर या बैलामुळं आज माझं या रायगड ठाण्यामध्ये मुंबईमध्ये नाव होते. अतिशय मला चांगलं वाटतंय. कारण का आज बघतील तुम्ही, आज मी 10 दिवस त्यांच्याकडे होतो. एक त्यांनी दोस्ती खातीर हा बैल मला दिलेला आणि खरोखर आज या बैलांनी आमच्या राऊत कुटुंबाची इज्जत ठेवली. खरोखर डोंगऱ्याला पहिला होता आमचा चिमटा बैल होता, पण तो अचानक आजारी पडल्यामुळे आम्ही चिमटा बैल कॅन्सल केला. माझे मित्र शिरीशेठ पाटील आणि मिलिंद शेठ पाटील हे रात्री दोघं आल्यानंतर आम्ही विचार केला की आपण बबलू शेठच्या घरी जाऊ. बबलू शेठच्या घरी गेल्यानंतर बबलू शेठनी एका शब्दावर डोंगऱ्याला बैल दिला. खरोखर त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. कारण का आज एवढा लांबून बैल आल्यानंतर कोण कोणाला बैल देत नाही. आज बबलू शेठचा 1 नंबरातला बैल आहे, पण त्यांनी एक दोस्ती करीता आणि माझ्या वडिलांची एक मित्रता ठेवून त्यांनी मला तो बैल दिलेला आणि खरोखर त्यांचे जेवढे बोलावं तेवढे धन्यवाद व्यक्त करतो. वडील कैलासवासी मोहनशेठ राऊत या ठाणे रायगडमध्ये नसून त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे की एक संयमी गाडा मालक आणि एक लोकांना प्रेक्षकांची मनं कशी जिंकतील असे माझे वडील नेहमी या बैलगाडी शर्यती करत असत. कारण का आज ठाणे रायगडमध्ये आम्हाला जो मान सन्मान मिळतोय, आमचे वडील असतील कैलासवासी मोहनशेठ राऊत, माझे काका असतील प्रवीण भाऊ राऊत, खरोखर आज आम्हाला या बैलगाडी शर्यती क्षेत्रात खूप असा मान मिळतो. आणि या बैलाचं जर बोलायचं झालं, आमचा सुंदर बैल हा 2-3 शर्यती हरल्यानंतर आम्ही एक निश्चय केला की आपल्याला डोंगऱ्या बैल उतरायचा. मी प्रवीण काकांना सांगितलं, भाऊ असा बैल पळतोय डोंगऱ्या आणि आपण तो उतरूया. भाऊ बोलला लगेच तू जा, आपण तो बैल फिक्स करू. बघा, फिक्स करणं हा मोठी गोष्ट नाही. हा बैल कोणाकडे झाला नसता, हे मोठपणा नाही त्यांचा, पण त्यांच्याकडे पण त्यांची एक इज्जतीप्रमाणे मोठमोठे मैदान असतात. कारण त्यांच्या दावणीला 15 नंदी आहेत. ते प्रत्येक मैदानात 1 ते 5 नंबर त्यांचेच असतात. आणि खरोखर सांगतो, त्यांनी एक दोस्ती करिता हा जो आम्हाला बैल दिलाय, खरोखर त्यांचे बोलावे तेवढे धन्यवाद व्यक्त करतो.